नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे, परंतु तत्पूर्वी 17 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या 5 जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा ही अद्यापही करण्यात आलेली नाही. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे विधान परिषदेचे भाजपाचे 3 उमेदवार ठरले. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट कधी उमेदवार देणार? आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना सांग, ही विधान परिषदेची पोटनिवडणूक नेमकी का लागली? राजारत्न, जर आपण पाहिलं तर एका व्यक्तीला 2 सभागृहांचं सभासदत्व जे आहे ते घेता येत नाही, स्वीकारता येत नाही, आणि त्याच अनुषंगाने ही पोटनिवडणूक लागलेली आहे. कारण गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, राजेश कराड, राजेश विटेकर आणि आमशा पाडवी हे 5 विधानसभेचे सदस्य असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या विधान परिषदेवर असणाऱ्या व्यक्ती या विधानसभेवर निर्वाचित झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि राजेश कराड हे 3 भाजपाचे, राजेश विटेकर राष्ट्रवादीचे आणि आमशा पाडवी हे शिवसेनेचे आहेत. या 5 जागा, हे 5ही सदस्य हे विधानसभेवर निर्वाचित झाल्यामुळे लागल्याचं पाहायला मिळतं राजरत्न. आणि संकेत, हे 5 सदस्य जे आहेत ते आता एकाच सदस्याला दोन्ही सभागृहाचं जे आहे ते सभासदत्व स्वीकारता येत नाही. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं की हे आधीचे विधान परिषदेचे जे सदस्य होते ते विधानसभेवरती निवडून गेल्यामुळे आता कुठेतरी त्या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्या जागेवरती आता पोटनिवडणूक होत आहे. परंतु संकेत, जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने जर त्यांच्या 3 उमेदवारांची घोषणा केलेली आहे, हे उमेदवार कोण आहेत आणि त्यांचा नेमका इतिहास, त्यांचा प्रवास कसा राहिला आहे? राजरत्न, भारतीय जनता पक्ष म्हटलं की म्हणजे त्यांच्या अगोदर यादीमध्ये कोणाचं नाव येईल किंवा मग यादीनंतरही अरे याचं नाव आलं का, असं साधारणतः होतं. धक्कातंत्रासाठी भाजपा नेहमी प्रसिद्ध आहे. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर विधान परिषद निवडणूक म्हटलं की आपण चर्चा करायचो, माधव भंडारींचं नाव चर्चेत आहे, दादाराव केचेंचं नाव चर्चेत आहे आणि नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांचं नाव चर्चेत आहे. मात्र आज सकाळी साधारणतः 10:15च्या आसपास केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीकडनं भाजपचं जे संसदीय कमिटी आहे त्या संसदीय कमिटीनं 3 नावांची शिफारस प्रामुख्याने केली, ज्याच्यामध्ये संदीप दिवाकरराव जोशी, संजय किसनराव किनीकर आणि दादाराव यादवराव केचे अशा 3 नावांचा समावेश जो आहे तो या 3 नावांमध्ये झाला. आता आपण प्राधान्यक्रमाने जर पाहिलं तर संदीप जोशी, ज्यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची संधी दिलेली आहे, ते संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. 2020 ते 2022 या कार्यकाळामध्ये त्यांनी नागपूरचं महापौरपद भूषवलेलं आहे. त्या अगोदर राजरत्न जर आपण पाहिलं तर 2002 ते 2022 या कार्यकाळामध्ये संदीप जोशी हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आणि देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे 2022 ते 2024चा काळ जो आहे, यामध्ये मानद सचिव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालय मुंबई, म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना, नागपूर कार्यालय, मुंबई नाही नागपूर कार्यालयाचे ते मानद सचिव जे आहेत ते राहिलेले आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुंबईचा पदभार पाहत असताना नागपूरमधले त्यांच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांची कामं अडू नयेत याचं काम हे संदीप जोशी पाहत होते. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय अशी संदीप जोशी यांची जी आहे ती ओळख असल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच श्री सिद्धिविनायक सेवा न्यास नागपूरचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत राजरत्न. आणि आता ते विधान परिषदेचे आमदार होणार आहेत, कारण संख्याबळानुसार भाजपकडे तेवढं संख्याबळ आहेच. पहिल्याच नाव जे आहे ते संदीप जोशी यांचं होतं. दुसरं नाव जर आपण पाहिलं तर संजय किसनराव किनीकर, जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत उपमहापौर म्हणून संदीप केनेकरांनी काम जे आहे ते केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि युवा मोर्चाचा कार्यकर्ता, युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना राजरत्न केंद्रीय जे पदाधिकारी आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये स्मृती इराणी असतील किंवा सगळेच प्रमुख पदाधिकारी त्यावेळी युवा मोर्चामध्ये काम करतात, अगदी पूनमताई महाजन असतील, यांचे शाबासकी मिळवणारा संघटनेतला अतिशय शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून संजय किसनराव केनीकर यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या संजय केनीकर यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आहे. आणि या सोबतच राजरत्न
प्रभारी आहेत ते ओबीसी अल्पसंख्याक आणि भटके विमुक्त मोर्चा जो भाजपाचा आहे त्याचे ते प्रदेशाचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. एक संघटनेतला काम केलेला शिस्तबद्ध चेहरा म्हणून संजय किसनराव किनीकर यांची ओळख असल्याचं पाहायला मिळतं. तिसरं नाव आहे दादाराव यादवराव केचे. राजरत्न विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे चर्चेत आलेला चेहरा म्हणजे दादाराव यादवराव केचे. कारण आर्वी विधानसभेचे माजी आमदार, मात्र या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी म्हणून काम केलेल्या सुमित वानखेडे यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर दादाराव यादवराव केचे जे आहेत ते बंड करण्याच्या तयारीमध्ये होते अशा चर्चा आल्या. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट चार्टर्ड फ्लाईटने त्यांना अहमदाबादला नेलं. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि अमित शाह यांनी स्वतः दादाराव केचेंना विधान परिषदेचा शब्द दिला होता. आप मेरे पे भरोसा रखो असं अमित शाह दादाराव यादवराव केचेंना म्हटले होते. त्यानंतर दादाराव केचे हे आर्वी विधानसभेत सुमित वानखेडेंच्या प्रचारात सक्रिय झाले. सुमित वानखेडे आमदार झाले. मात्र आता दादाराव यादवराव केचे हे सुद्धा आमदार होणार आहेत आणि विधान परिषदेवर त्यांची सुद्धा वर्णी जी आहे ती लागणार आहे. तिसरं नाव दादाराव यादवराव केचे यांचं असल्याचं पाहायला मिळतं. मात्र राजरत्न हे जे 3 आमदार म्हणून तिकडे निवडून जाणार आहेत सर्वोच्च सभागृह महाराष्ट्रातल्या, ते भाजपचे जे 3ही आमदार असणार आहेत त्यांचा कार्यकाळ जो आहे राजरत्न तो केवळ मे 2026 म्हणजे साधारणतः 1 वर्षाचा असणार आहे. अच्छा संकेत, हे तर भारतीय जनता पक्षाने ज्यांना आता उमेदवारी दिलेली आहे त्यांची नावं तू सांगितलीस, त्यांची नेमकी कारकीर्द, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहेच. परंतु जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला 1 जागा येते, त्याचबरोबर शिंदेंच्या वाट्याला 1 जागा येते. राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी जर पाहिलं तर आपण काही दिवसापूर्वीच म्हणजे मला वाटतं परवाच्या दिवशीच आपण एक लाईव्ह केलेलं होतं ज्यामध्ये एका जागेसाठी 80 अर्ज आलेले होते. 88 अर्ज आलेले होते आणि त्यापैकी अजित पवार कोणाला संधी देणार ते सुद्धा पाहणं एकंदरीत औत्सुक्याचं झालेलं आहे. मला एक सांग, आता अजित पवार गटाकडून नेमकी कोणाला संधी मिळू शकते? राजेश विटेकर हे पाथरी विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राजरत्न, जसं तू सांगितलं सुरुवातीला, जागा एक इच्छुक अनेक, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये किंवा नोकऱ्यांसाठी आपण अनेकदा पाहत असतो की एका जागेसाठी हजारो लाखो अर्ज जे आहेत ते येत असतात. इथं विधान परिषदेच्या एका जागेसाठी राजरत्न तब्बल 88 अर्ज जे आलेले आहेत. आता देवगिरी निवासस्थानी ही बैठक सगळी सुरू आहे आणि उद्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्वतः अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव जे आहे ते निश्चित करणार आहेत. जर आपण पाहिलं राजरत्न तर 88 नावं आलेली आहेत. मात्र या 88 नावांमध्ये उमेश पाटील, माजी प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे हे उमेश पाटील राजरत्न तेच आहेत जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन तटस्थ राहिले होते आणि शरद पवार गटाचे जे मोहोळचे उमेदवार होते राजू खरे त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असणारे उमेश पाटील होते. कारण राजन पाटलांना त्यांचा विरोध होता आणि त्यामुळे तो वाद सगळा आपण पाहिला. अजितदादांनी तिथं जाऊन केलेलं भाषण तडाखेबंद ते पण आपण अनुभवलं. त्यानंतर उमेश पाटील काहीसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दूर गेले होते. मात्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लगोलग उमेश पाटील हे भाजपसोबत आले. आपण दादांसोबतच होतो म्हटले, आपण कुठल्या पक्षात गेलो नव्हतो म्हटले. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सर्वाधिक होताना पाहायला मिळते. दुसरं नाव या सगळ्यामधलं राजरत्न जर आपण पाहिलं तर ते संग्राम कोते पाटलांचं आहे. शिर्डीमधला एक तरुण चेहरा, युवक काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून संग्राम कोते पाटलांनी काम केलेलं आहे. आणि एका भाषणामध्ये राजरत्न मला आठवतं अजित पवारांनी संग्राम कोते पाटलांचं भर व्यासपीठावर नाव घेऊन सांगितलं होतं, पक्ष संघटन कसं पाहिजे तर आमच्या संग्रामसारखं पाहिजे. संग्रामनं जे केलं ना तसं पक्ष संघटन पाहिजे. कारण पायाला भिंगरी लावून संग्राम कोते पाटील त्यांच्या युवकच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये प्रवास करताना पाहायला मिळत होते. 3-3.5 लाख हजार किलोमीटरचा प्रवास जो आहे तो कोते पाटलांनी केला आणि त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा ही सर्वाधिक होताना पाहायला मिळते. तर तिसरं नाव राजरत्न जर आपण पाहिलं तर ते झिशान बाबा सिद्दीकी यांचं आहे. माजी आमदार आहेत वांद्रे पूर्वचे, काँग्रेसकडनं निवडून गेले होते. मात्र बाबा सिद्दीकींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुर्दैवाने बाबा सिद्दीकी आज आपल्यामध्ये नाहीत, हयात नाहीत. त्यांची हत्या जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वरून झिशान सिद्दीकी यांनी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यामुळे त्यांच्या नावाची होते ते विशेष म्हणजे पहिल्यांदाच विधानसभेला उभे राहिले होते आणि त्यांचा पराभव त्यांनी केला आणि त्यांच्या नावाची चर्चा ही सर्वाधिक असताना पाहायला मिळणार आहे. राजरत्न जो राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या अजित पवार देतील, उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार जो उमेदवार देतील
तो उमेदवार आमदार म्हणून विजयी होणार आहे आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो 2030 पर्यंतचा राहणार आहे राजरत्न. संकेत, आता तू राष्ट्रवादीचे कोणाला संधी मिळू शकते, कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे त्याची नावं सांगितलेली आहेत. तर मला आता सांग, शेवटी उरतो शिंदेची शिवसेना. अर्थात शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एकच जागा येणार आहे आणि अनेक इच्छुक आहेत. त्यावरती कोणाची वर्णी लागू शकते, कोण इच्छुक आहेत? राजरत्न, जी परिस्थिती अजित पवारांची आहे की एका जागेसाठी 88 अर्ज, तसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा जागा एक इच्छुक अनेक असंच आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सर्वाधिक चर्चा जी आहे ती चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची आहे. चंद्रकांत रघुवंशी हे धुळे नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. 1992 मध्ये चंद्रकांत रघुवंशी हे राजकारणामध्ये आले. काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. राजरत्न 1992ला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, धुळे नंदुरबार जिल्हा परिषदेचे निवडून आले होते. या अगोदर 3 वेळा चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. राजरत्न, म्हणजे 3 वेळा, म्हणजे बघ, साहित्रिक 18 वर्ष ते विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळी आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा रघुवंशींनी राजीनामा दिला होता. 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेतली, बाहेर पडले ते 16 आमदार घेऊन, त्यावेळच्या त्या उठावानंतर चंद्रकांत रघुवंशी हे एकनाथ शिंदेबरोबर आले होते. त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. रघुवंशीं व्यतिरिक्त जर राजरत्न आपण पाहिलं तर रवींद्र फाटक, जे एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्तीय आहेत, माजी विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांच्या नावाची चर्चा ही सर्वाधिक होताना पाहायला मिळते. शीतल म्हात्रे, ज्या मुंबईमध्ये शिवसेनेचं महिला नेटवर्क वाढवताना पाहायला मिळत आहेत, महिला संघटन वाढवताना पाहायला मिळत आहेत, प्रवक्ते आहेत शिवसेनेच्या, त्यांच्या नावाची चर्चा ही विधान परिषदेसाठी आहे. राजन साळवी, जे लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत आणि अगदी काही दिवसांपूर्वीच राजरत्न राजन साळवींनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तिकडे उदय सामंतांचे मोठे बंधू किरण भैया सामंतांनी राजन साळवींचा पराभव जो आहे तो पराभव केला होता. आता ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा ही विधान परिषदेसाठी आहे. आणि अर्थातच रवींद्र धंगेकर, ज्यांनी काही दिवसांपूर्वी राजरत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये काँग्रेसचा हात सोडला आणि धनुष्यबाण हाती घेतलं, तर रवींद्र धंगेकरांच्या नावाची ही चर्चा सध्या विधान परिषदेसाठी असल्याचं पाहायला मिळतं. कसबा विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेने काँग्रेसची धडाडती तोप म्हणून रवींद्र धंगेकरांचा उल्लेख होत होता. त्यांनी पुणे लोकसभेची निवडणूक देखील लढवली. राजरत्नानंतर कसब्याची विधानसभेची निवडणूकही लढवली. या निवडणुकीत, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अगदी 1 आठवड्याभरापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश जो आहे तो प्रवेश केलेला आहे. या नावाची चर्चा आता आपल्याला होताना पाहायला मिळते. राजरत्न 2028 पर्यंत शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्याचा कार्यकाळ जो आहे तो विधान परिषदेवर असणार आहे. संख्याबळाच्या आधारावर राजरत्न जर आपण पाहिलं तर महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. कारण विधानसभेतलं संख्याबळ जर आपण पाहिलं तर भाजपचे 132 आमदार, 5 अपक्षांचा पाठिंबा म्हणजे 137 आमदार हे भाजपकडे आहेत. शिवसेनेचे 57 आमदार, 3 अपक्षांचा पाठिंबा, 60 आमदार हे शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीचे 41 आमदार, युबीटीचे 20 म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आमदार आहेत आणि एनसीपी एसपीचे 10 आमदार आहेत. विधान परिषदेला कदाचित महाविकास आघाडी उमेदवारच देणार नाही अशी स्थिती जी आहे ती राजरत्न आता निर्माण झालेली आहे. यामुळं महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय जो आहे तो सुखकर असल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितपणे संकेत, अर्थात या 5 जागांसाठी जी पोटनिवडणूक आहे विधान परिषदेची, त्याची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या 17 तारीख जी आहे, 17 मार्च ती शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर 27 मार्चला या बाबतीमधलं मतदान होणार आहे. अर्थात जसं संकेतने सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचं महायुतीचं संख्याबळ आहे आणि त्याच अनुषंगानं महायुतीच्या संख्याबळाच्या जोरावरती हे 5ही उमेदवार जे आहे ते महायुतीचे निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नाहीये, त्यामुळे ते उमेदवार देणार नाहीत अशी शक्यता आहे. परंतु उद्या कळेल की महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही. परंतु उद्या अर्थात शेवटचा दिवस असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असेल किंवा शिंदेची शिवसेना त्यांचे उमेदवार देणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.